सायन्सला ॲडमिशन होतं. 10वीला 82% मार्क होते म्हणून 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं. पण 12वी सायन्सला लातूरला जायला पासला पैसे नव्हते. 250 रुपये पासला नव्हते. आईनं द्यायला उशीर केला. 15-20 दिवस 12वी सायन्सची कॉलेज चुकलं. आपल्याला माहीत आहे सायन्सचा अभ्यास कसा असतो. आणि मग त्या 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 फ्रस्ट्रेशनमधून, त्या आगतिकतेमधून तिनं गळ्याला फास लावला. तिनं जी सुईसाईड नोट, आत्महत्येपूर्वीची जी चिठ्ठी लिहिलेली ती अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे. त्याच्यात ती काय लिहिते, बाबा मला माफ करा, माझं चुकलंय, मला माहीत आहे, पण पर्याय काय नव्हता. आणि माझी एकच विनंती आहे, 13व्या दिवशी तुम्ही माझं गोड जेवण जे करता ना ते कृपया करू नका. त्यातनं पैसे खर्च होतील, ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीचं लग्न लावण्यासाठी ते पैसे जपून ठेवा. माहीत नाही 69 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, अशी परिस्थिती आपल्याला सामोरी जावी लागते. दुसरी एक घटना तिथली शेजारची परळी वैजनाथ, त्या ठिकाणी मी एक वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला 10वीला 96.5% मार्क मिळाले म्हणून 1 लाख रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते. आता ही 96.5% मार्क मिळालेली 10वीतली मुलगी कुठल्या IAS IPS किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरातली नव्हती. तिचे आई वडील हे तिथल्या स्मशानामध्ये झोपडं लावून तिथलं स्मशानामधल्या चिता पेटवण्याचं काम करायचे. घरात लाईटसुद्धा नव्हती. दिवा कधी कधी विझला की स्मशानात चितेचा जो अग्नी असतो त्या आगीच्या उजेडात अभ्यास करून तिनं 96.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला हेही कळत नव्हतं की 96.5% म्हणजे किती असतात. ती तिला समजून सांगत होती की 90 वर 6 असतात आणि त्या 6 वर परत अजून अर्धा असतो म्हणजे 96.5%. ज्यावेळेला तिचा चेक तो 1 लाख रुपयाचा देऊन तिचा सत्कार केला, तिचे हात थरथरत होते. तिनं ज्यावेळेला उत्तर त्या सत्काराला भाषण देऊन केलं ते इतकं प्रतिम होतं. ती काय म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचं आहे, पण हैदराबादला मला त्या सैराटमधल्या परशा आणि आर्चीसारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS प्रोबेशनर म्हणून तुमच्यासारखं ट्रेनिंग घ्यायला जायचं. मला माझा भूतकाळ आठवला. कोल्हापुरातनं एक पत्र्याची पेटी घेऊन STला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्र्याच्या पेटीत पुस्तकं होती फक्त, दुसरं काहीच नव्हतं. एक जीन्स, एक गोल्या गळ्याचा T-शर्ट आणि 2-3 फाटकी तुटकी कपडे घेऊन गेलेलो. 1993 साली आठवतंय. मनामध्ये स्वप्न होती, मोठी स्वप्न होती. पण तिथं गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. राहायची कुठंच मुंबईत सोय होत नव्हती. SIC ही IAS IPS अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्चगेट आणि VTच्या मध्ये आहे की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही आहे. परंतु सुदैवानं आमदार निवास आहेत. तर कुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये पेटी टाकली, पत्र्याची पेटी ठेवली. पण आपल्याला माहीत आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवासमध्ये त्या कुलाबा कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही आहे. झोपच लागायची नाही. मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला, पण ढेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावर यशोधन, सुनीती, सुरुची IAS IPS अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत. जिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे, त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो. तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या 10 बाय 10च्या छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत. तिथं मी आदरणीय थोरात साहेबांचं स्वागत करतो आपल्याच कॅम्पसमध्ये.